नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे चौक्लिक. तर मागच्या जवळपास 1 महिन्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलला ब्लॉग आलेला नव्हता, कारण आपली कामच तशी होती शेतातली. मोगडा झालं, त्याच्यानंतर पाळीचं झालं आणि आता एक 4-5 दिवस झालं पेरणी झाली आमची, नाही का. आणि सध्या हा दाखवायचं म्हटलं तर पाऊस म्हणजे एक मागचे 3 दिवस झालं सलग पाऊस चालू आहे. सलग एक दिवस सुट्ट्या म्हणजे फक्त एक दुपारी, काल दुपारी फक्त 2 ते 3 तास थांबला होता आणि आता थोडं कुठं फटकलं आहे, नाही का. म्हणजे बंद झाला आहे पाऊस एक सांगायचं म्हटलं तर. आज 7 जुलै आणि 3 दिवस झालं सलग पाऊस चालू आहे. रानात वगैरे कुठं गेलेलो नाही आणि थोडं थोडं कुठंतरी असं पाणी साचलेलं आहे शेतामध्ये. आणि एक महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं तर वाहून पाऊस झालेला नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. मूर पाऊस झालेला आहे, थेंब 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 थेंब, नाही का. गेल्या वर्षी वाहून पाऊस झाला, नुसता पाऊस झाला आणि ते उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरलं नाही आपल्याला. आणि एक काम करता करता ब्लॉग वगैरे शूट केला मी सध्या. तर आता वैरण कातरतोय मी जनावरासाठी आणि इथं या खड्ड्या करून ठेवतो, जरी एक पाऊस जरी असला तरी आपल्याला एक स्टोरेज असावं वैरण आपल्याकडे. त्याच्यामुळं कापून ठेवले बरेच वैरण. हे सध्या असं वातावरण झालेलं आहे पाऊस पडल्यानंतर, नाही का. ब्लॉग करायला काय ना हो, मला काय अडचण नाही. कारण विषय असा आहे की कधी कधी गावात लाईट येत नाही 2-2 दिवस आणि पेरणी, पाळी, मोगडा म्हणजे अशा कामामध्ये गुंतलो होतो मी. कॅमेरा धरायला कोण नव्हतं, नाही का. त्याच्यामुळं मी ब्लॉग वगैरे बनवण्यात नाही आले. गाईज या जेवायला, नाही का. जेवायला बघा आंबा सीझन संपला आहे, पण तरी पण आपल्याकडे आंबा आहे, पेरू, नाही का. तर नमस्कार मंडळी. तर आता सध्या आपण आलेलो आहोत भवानी आई या शेतामध्ये. तर हो काय, हे भवानी आईचं मंदिर, नाही का. तर हा युनिफॉर्म वगैरे घालून आला आहे, कारण पाऊस वगैरे कधी अचानक येईल काय सुद्धा सांगता येत नाही. त्याच्यामुळं घालून यावं लागेल, नाही का. तर आपण इथं पेरले होते सोयाबीन. तर आपली सोयाबीन अशी आलेली आहे दाखवायचं म्हटलं तर. आणि हे एक पट्टी, नाही का. आता इथून आपल्याला काकऱ्या वगैरे सरळ दिसतात, नाही का, की सरळ एकदम पेरलेलं सगळं आलेलं व्यवस्थित. तर मी आलतो फेरफटका करण्यासाठी, कारण कुठं उगवलं कुठं नाही उगवलं, नाही का. अशा गोष्टी बऱ्याच घडतात. आणि काहीच ह्या वर्षी वापस सुद्धा आलेलं नाही पेरलेलं. म्हणजे एवढं नुकसानी झाली शेतकऱ्याची काही. तर सांगायचं म्हटलं तर इथं आपण अडतच घेतलेले नव्हते, कारण चिखल त्यावेळेस सुद्धा होता आणि यावेळेस सुद्धा भरपूर चिखल आहे या ठिकाणी. तर करू आपण काहीतरी ॲडजस्ट. आता मी सध्या एक हे हत्यार आणलेलं आहे. हत्यार म्हणजे असं आहे की ह्याला तलवार म्हणते. तर मी काय करणार, ही असे करणार, हे असं उकरणार आणि याच्यामध्ये बिया टाकणार मी आणि त्याच्यानंतर मग असं बुजून टाकणार, नाही का. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून त्या तिथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत अशा काकऱ्या दिसतात त्या तिथून ते बांधापर्यंत आपल्याला तसंच करायचं आहे. कारण हे काय हाय असेच अडतसं वगैरे काही घेतलेलं नव्हतं चिखलामुळं. तर करूयात आपण त्यात काम, कारण पर्याय नाही आणल्याशिवाय. बघूयात. आता सध्या आपण एक वेगळ्या लोकेशनला आलेलो आहोत. या ठिकाणी एक विहीर दाखवतो आमची. या ठिकाणी विहीर आहे आणि सोयाबीन आली.
त्या पलीकडच्या मग दाखवलं ती सोयाबीन आणि या सोयाबीनमध्ये 1 दिवसाचा फरक आहे. तरी पण अशी आली बघा सोयाबीन ही जी आहे ना, हां आता दिसते बघा सोयाबीन. सोयाबीन तर ही सोयाबीन पेरताना आपण ह्याचा वाण जर म्हटलं तर ह्याचा वाण आहे 992 KDS 992. हां, आणि याच्यामध्ये मिक्स केलं आपण 10-26-26. तर एकरी आपण जवळपास 21-22 किलो पाडले ॲव्हरेज एक सांगायचं म्हटलं तर. आता एक उत्पन्न काढायचं म्हटलं तर फक्त पिरून आणि खत टाकून वगैरे भागत नाही. तर सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या तर उत्पन्न वाढतं नाही का. वेळ दाखवतो सध्या विहिरीचा उपसा नाही या ठिकाणी, त्याच्यामुळं पाणी असं एकदमच घाण आहे, गदळ आहे. या ठिकाणी एक मासा दाखवतो तुम्हाला, मी दिसन का नाही काय माहीत नाही. हां दिसला ते एक मासा आहे. हा एक मासा आहे आणि अजून एक बघूयात आपण. तर एकच मासा आहे मित्रांनो विहिरीत. असतील बरं का, पण खाली असतील सध्या तर, खाली असतील. ही आपली पाईपलाईन. रानात म्हणजे आता जवळपास मी भरपूर रानात गेलो आहे. म्हणजे भरपूर म्हणजे ते 2 ठिकाणी शेत आहे भवानी आईकडं आपलं. तर दोन्ही शेतातलं चांगल्यापैकी उगवलं आहे, कारण आपण नवीन बी घेतलेलं होतं. तर फेरफटका झाला आहे आपला, पण अजून एक राहिलेलं आहे, गोगाड म्हणतात त्याला. तर तिकडं चाललो आहे मी नाही का. शर्ट काढला, खूपच उकडत होता राव, खूप उकडत होतं नाही का, त्याच्यामुळं शर्ट काढावा लागला. हा व्ह्यू बघा मित्रांनो, कारण एक मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस एक आपण कसं जनावरं मागं हे ते येतो नाही का. आता तर काय जनावरं बांधूनच आहेत, पण हे बोन्हाई म्हणा, हे माळ म्हणा नाही का, त्या माळावरती अगोदर माणसांनी रानं वगैरे काढलेली नव्हती, पण मागच्या 2-3 वर्षापासून सगळेच रानं काढायला लागलेत. आता हे यायपर्यंत ही ह्या 2 वर्षात सगळे जणांनी रानं काढले, 2 ते 3 वर्षामध्ये या. तर एकदम आता माळावरती जनावर दिसते का नाही, एकदम कमी जनावर झाले सध्या. भरपूर त्या तिथपासून ते यायपर्यंत सगळी जनावरं दिसायची, पण आता जनावरं पण कमी झाले, लोकांनी शेतं पण काढली नाही का. सांगायचं झालं तर हे असं आहे. मस्त वाटतंय मित्रांनो, कारण विषय असा आहे की मागच्या 2-3 दिवसापासून 3 दिवसापासून सलग पाऊस चालू होता, आणि आज कुठं वारा वगैरे पाऊस नाही सध्या, एक मागच्या 2 तासापासून. आणि मस्त वाटते. आणि काही काही लोकांचे पेरण्यासुद्धा राहिले आहेत. आपली झाली पेरणी, तो एक प्लस पॉईंट आहे आपला नाही का. मस्त वाटतं यार, एकदम गार हवा आहे, मस्त सुटली.
मित्रांनो, हे आहे गोगाड. या ठिकाणी पण आपण सोयाबीन पेरलेले. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा बुसकट आहे, बुसकट नाही का, हे बुसकट आहे. ट्रॅक्टरनं मी आलतो इथं पाळी घालायला, तर त्या टायमाला मी पाळीला फक्त दावं बांधलं होतं आणि हे असं काढण्यात आलं ते बुसकट ट्रॅक्टरनं, नाही का. थोडीशी पेरताना थोडीशी बेजारी काढली आहे ना, कारण जे हे जे आहे तुम्ही हे जे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, हे पेरताना काय करायचं, त्या फानामध्ये अडकायचं नाही का. तर तिथून उचला, तिथून उचला, पुन्हा चालू करा, नाही का. म्हणजे अशा गोष्टी झाल्या. एक सांगायचं म्हटलं तर काही दिवसांनी याचं खत होऊन जाईल. आणि असंच एक फेरफटका, नाही का, गोगडात पण. शेले सोयाबीन आता शिक. आणि विशेष म्हणजे हे रान आपण नांगरलेलं नाही, त्याच्यामुळे आज गावाकडे आलोय, मी घरी आलोय. अचानक एवढा पाऊस चालू झाला ना, ब्लॉग एंड करायचं काय लक्षातच नाही राहिलं. पाऊस वगैरे सगळं भिजलोय, मी गाडी आणली तशीच. तर हा ब्लॉग मी एंड करतोय. बाय. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा एक.